हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आर जी क्रिएटिव्ह चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला सांगणार आहे डोरेमॉन व्हीएफएक्स व्हिडिओ कशी बनवायची ते पण आपल्या कॅपकट ॲप्लिकेशनमध्ये. आणि तुम्ही पार्ट 1 नसेल बघितला तर पार्ट 1 तुम्ही पहिले डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहू शकता. आणि आपण व्हिडिओला सुरुवात करू. चला मित्रांनो, आता व्हिडिओ एडिट कशी करायची मी ते बी सांगतो आणि व्हिडिओ कशी शूट करायची ते बी सांगतो. आता तुम्हाला पहिला सीन या प्रकारे शूट करून घ्यायचं आहे, दरवाजा खोलताना. आणि दुसरं सीन दरवाजा जाताना पाहू शकते या पद्धतीने. आणि तिसरा सीन आहे चालत येताना. आणि चौथा या प्रकारे गाडीवर बसल्यावर तुम्ही कुठे पण घेऊ शकता. त्यानंतरचा 5वा सीन असं शूट करायचं पाहू शकता. तर सगळी सीन तुमची शूट झाल्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ एडिट कशी करायची ते सांगतो. पहिलं सीन तुम्हाला या प्रकारे एडिट करायचं आहे. तुम्हाला हे सगळे इफेक्ट्स डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे ॲड करायचे. ॲड ओवरले ऑप्शनवर क्लिक करून इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे दरवाजाचा. या प्रकारे ॲड केल्यानंतर तुम्हाला वर व्हिडिओ क्लिक करायचं आहे. व्हिडिओ क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला व्हिडिओ कॉपी करून घ्यायची. व्हिडिओ कॉपी करण्यासाठी खाली तुम्ही ऑप्शन पाहू शकता, इथे व्हिडिओ कॉपी करून घ्यायची. व्हिडिओ कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे ओव्हरलेचं ऑप्शन दिसेल, तिथे क्लिक करायचं आणि व्हिडिओ खाली घेऊन टाकायची. व्हिडिओ खाली घेतल्यानंतर व्हिडिओ क्लिक करायचा आणि व्हिडिओ कटआउट करून घ्यायची. या प्रकारे इथे जाऊन कटआउट केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ क्लिक करायचं आणि इथे एक लेअर ऑप्शन दिसेल, लेअरचं ऑप्शन दिसेल, तिथे पाहू शकता. त्यावर क्लिक करून इथे 4वर सिलेक्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचा कॅरेक्टर डोरच्या वरती येऊन जाईल या प्रकारे. आणि त्यानंतर तुम्हाला एक PNG देतो, ती PNG इथे ॲड करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता या प्रकारे PNG ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे एक मास्किंगचं ऑप्शन दिसेल, पाहू शकता. त्यावर क्लिक करायचं आणि इथे मिरर ऑप्शनवर क्लिक, आणि मिररने इथे रेक्टँगल ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून पाहू शकता या प्रकारे असं क्लिक करून घ्यायचं आणि दरवाजाच्या प्रकारे असं सेट करून घ्यायचं. या प्रकारे पाहू शकता मी सेट केलं आहे या प्रकारे. त्यानंतर सेट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर मी सेट केलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सिजुकाचा इफेक्ट ॲड करायचा. तो इफेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि इथे ॲड करून इफेक्टवर ॲड करायचं आणि लेअर ऑप्शनवर जाऊन 2वर सिलेक्ट करून घ्यायचं आणि तुमचं म्हणजे डोअरच्या समोर सिजुकाचा इफेक्ट दिसेल, म्हणजे पाहू शकता या प्रकारे. त्यानंतर तुम्हाला दुसरं सीन कसं हे करायचं पाहू शकता एडिट. परत व्हिडिओ क्लिक करायचं, व्हिडिओ कॉपी करायचं आणि ओव्हरले ऑप्शनवर क्लिक करून व्हिडिओ खाली घेऊन टाकायचं. व्हिडिओ खाली घेतल्यानंतर डोर इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे, या प्रकारे पाहू शकता. त्यानंतर परत व्हिडिओ क्लिक करायचं आणि कटआउट करून घ्यायचं. त्यानंतर कटआउट केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन अजून इथे व्हिडिओ क्लिक करायचं आणि मास्किंगचं ऑप्शन तुम्ही पाहू शकता इथे. या प्रकारे तुम्हाला एकदा दाखवतो करून मी कशा प्रकारे करायचं आहे. इथे पहिला ऑप्शन पाहू शकता तुम्ही. तुम्हाला कसं ॲडजस्ट करायचं ते बी सांगतो. या प्रकारे पाहू शकता. तर तुम्ही स्लो करून की फ्रेम ॲड करायचं पाहू शकता या प्रकारे. तर मी या प्रकारे ॲड करून घेतो, पाहू शकता या प्रकारे. थोडा व्हिडिओ प्ले करून पुढे तुम्ही या प्रकारे असं सेट करून घ्यायचं. पाहू शकता मी करतोय की फ्रेम लावून. पूर्ण तुम्हाला की फ्रेम लावून सेट करून घ्यायचं या प्रकारे पाहू शकता. त्यानंतर सेट केल्यानंतर तुम्हाला तिसरा सीन कसा एडिट करायचा तो मी सांगतो. आता तुम्हाला इथे शिजुकाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. तो इफेक्ट ॲड ओव्हरले ऑप्शनवर क्लिक करायचं. इथून आपण इफेक्ट ॲड करून घेऊ. या प्रकारे मी इथे इफेक्ट ॲड करून घेतो. इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे कटआउटचं ऑप्शन दिसेल, पाहू शकता. इथे क्रोमा कीचं ऑप्शन दिसेल, इथे ग्रीनवर करायचं आणि इथे असं या प्रकारे थोडं शॅडो एनेबल करायचं नॉर्मल. त्यानंतर तुम्हाला इथे ॲडजस्टमेंटचं एक ऑप्शन दिसेल, पाहू शकता. इथे क्लिक करायचं. HSLचं ऑप्शन इथे त्यावर क्लिक करायचं आणि ग्रीन ऑप्शनवर क्लिक करायचं आणि दोन्ही डाऊन करून द्यायचं या प्रकारे.
आणि इथे तुम्हाला या प्रकारे शिजुकाला ॲडजस्ट करून घ्यायचं. या प्रकारे पाहू शकता. या प्रकारे तुम्ही सेट करून घ्यायचं तुमच्या पद्धतीने. आता तुम्हाला इथे क्लिक करायचं आणि स्टार्टिंगला तुम्हाला इथे की फ्रेम ॲड करायची. या प्रकारे पाहू शकता. आणि इथे एक लास्टला की फ्रेम आपण ॲड करू. या प्रकारे तुम्हाला तुमच्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो. या प्रकारे तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतरचा आपला चौथा सीन तो बिन आपण ॲड करून घेऊ इफेक्ट. चला इथे आपल्याला इफेक्ट ॲड करायचा तो मी तुम्हाला दाखवतो. ॲड ओव्हरले क्लिक करून तुम्हाला इथून इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. सगळे इफेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. तुम्हाला इथे असंच करायचं आहे. कटआउट ऑप्शनमध्ये क्लिक करायचं. क्रोमा कीचं ऑप्शन आणि इथे ग्रीनवर सिलेक्ट करून दोन्ही या प्रकारे थोडं शॅडो वाढून या प्रकारे आणि ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. HSLचं ऑप्शन दोन्ही डाऊन करून द्यायचे या प्रकारे. या प्रकारे तुम्ही सेट करून घ्यायचं. तुम्हाला एकदा दाखवून देतो. तुम्ही तुमच्या प्रकारे व्हिडिओ एडिट करून घ्यायचे. मी तुम्हाला दाखवतो का. त्यानंतरचा आपला लास्ट एक सीन आहे तो बिन आपण ॲड करून घेऊ. इथे रिकामा पाठ आपण डिलीट मारून टाकू. त्यानंतर ॲड ओव्हरले क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक मी परत इफेक्ट आहे तो बिन आपण ॲड करून घेऊ. या प्रकारे इथे तुम्हाला इथे बी सेम प्रोसेस आहे. पाहू शकता तुम्ही. कटआउट ऑप्शनवर क्लिक करायचं. क्रोमा सिलेक्ट करून सेट करून घ्यायचं. या पद्धतीने पाहू शकता. थोडी शॅडो वाढून घेऊ आपण आणि ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन ग्रीन HSL ऑप्शनमध्ये जाऊन ग्रीन ऑप्शन दोन्ही डाऊन करून देऊ. या प्रकारे पाहू शकता. या प्रकारे तुम्ही सेट करून घ्यायचं आहे. या प्रकारे पुढची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवली कशी एडिट करायची. तुमच्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ एडिट करून घ्यायची. आणि व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक आणि कमेंट जरूर करा जाताना. चला भेटतो मी तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये.